स्वतःला एक प्रश्न विचारा मित्रांनो, जर खरंच हे जग कायमचं असतं, तर जी माणसं आहे ती इतक्या पटकन का बदलली असती? नाती इतक्या लवकर का तुटली असती? आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इतकं दुःख का असतं? आज प्रत्येक जण काही ना काही वेदना घेऊन त्याचं जे जीवन आहे ते जगत आहे. कोणाला त्याच्या जॉबची टेन्शन आहे, कोणाला आपल्या रिलेशनशिपचं दुःख आहे, कोणाला आपल्या फ्युचरची, भविष्याची भीती आहे आणि कोणाला कोणाला आपलं अस्तित्व हरवल्यासारखं वाटतंय. मग इथे जे राम मास्टर आहे ते आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करताय? राम मास्टर हे म्हणतात, की ज्याला तुम्ही सत्य समजून पकडून बसले आहात, खरं तर तीच सर्वात मोठी माया आहे. मग आजचा हा जो व्हिडिओ आहे, ते तुमचं जे आयुष्य आहे ते पूर्णपणे बदलून टाकू शकतं मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोल फॅमिली मराठी या चॅनलमध्ये. मी तुमची मैत्रीण पल्लवी. तर जर तुम्ही स्पिरिच्युअल सोल अवेकिंग आणि इन्नर पीसच्या शोधात असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी तुम्हाला एक अशी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सांगणार आहे मित्रांनो मी, की जी हळूहळू तुम्हाला ही माया आहे, ह्या मायेपासून मुक्त करायला म्हणजे तुम्हाला हेल्प करू शकेल, मदत करू शकेल. आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुमचं काय मत आहे? तुम्ही खरं मानता की हे संसार माया आहे, परमनंट आहे की काय आहे? तर ते तुमचं जे मत आहे ते कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की. तर सुरू करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओला. तर सर्वात पहिले समजूया मित्रांनो की संसार म्हणजे काय. बघा, लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की हे माझं घर, हे माझे लोक, ही माझी ओळख. पण इथे राम मास्टर आपल्याला काय सांगतात, की जिथे प्रत्येक गोष्ट बदलते ते कायमच सत्य असू शकत नाही. मग आता विचार करा, शरीर बदलतं, वय बदलते, लोक सुद्धा बदलतात, भावना सुद्धा बदलतात. मग कायम काय असतं? कायम नेमकं आहे तरी काय? तर फक्त आत्मा, फक्त कॉन्शियसनेस, ज्याला आपण आत्मा, चेतना, कॉन्शियसनेस असं कितीतरी नावं दिले. बाकी सगळं जे आहे ते काय आहे ना, टेम्पररी एक्सपिरियन्सेस आहेत. टेम्पररी अनुभव जे आता आपण घेतोय ते फक्त काय, एक टेम्पररी अनुभव आहेत. मग आता आजचा जो यूथ आहे, आजच्या यूथची रिॲलिटी काय आहे? आजचा यूथ जो आहे, जी म्हणजे नवीन पिढी ज्याला आपण जेन म्हणतो किंवा आजचा यूथ आपण म्हणू, ठीक आहे? तर ते आतून खूप थकलाय. बाहेरून तर तो हसतोय, स्माईल करताना आपल्याला दिसतो, पण आतून त्याला काय आहे ना, एन्झायटी आहे. दिवसभर फोनमध्ये कंपॅरिझन करतो, ओव्हर थिंकिंग, अतिविचार, भविष्याची भीती. आज सोशल मीडियामुळे प्रत्येक जण काय होतंय ना, दुसऱ्यांच्या आयुष्याची म्हणजे दुसऱ्यांच्या आयुष्यासोबत आपल्या स्वतःची तुलना करतोय. आणि त्यामुळे स्वतःवरचं जे प्रेम आपल्याला करायचं आहे ते आपण विसरत चाललोय. फॉलोअर्स आहेत भरपूर, पण शांती अजिबात नाही. एंटरटेनमेंट आहे, पण जो हॅपीनेस आहे, जो आनंद आहे, तो सुद्धा नाही. तर आज भारतात हजारो लोक सायलेंटली डिप्रेशनसोबत फाईट करत आहे. काही लोक फॅमिली प्रेशरमध्ये तुटत आहेत, काही रिलेशनशिपचं जे पेन आहे त्यात हरवले आहेत, आणि काही लोक फक्त सर्व्हाइव्ह करत आहेत. खरंच कोणीच जगत नाहीये. मग इथे जे राम मास्टर आहे ते काय सांगतात, की जेव्हा आत्मा स्वतःच्या खऱ्या स्वरूपापासून दूर जातो तेव्हा जीवन ओझं वाटायला लागतं. मग आता मायेचं खरं रूप काय आहे? माया फक्त पैसाच नाहीये. आपल्याला वाटतं की पैशामुळे आपण सर्व वाया चाललोय किंवा फार काही नाती तुटतात, बरेच काही प्रॉब्लेम येतात, बरोबर. पण मित्रांनो, पैसा प्रॉब्लेम नाहीये, पैसा हीच माया नाहीये. सर्वात मोठी जर माया असेल ना, ती आहे अटॅचमेंट. लोकांशी जी आपण अटॅचमेंट करतो, एक्स्पेक्टेशन ठेवतो, मग त्याच्यामुळे आपला इगो वाढतो, व्हॅलिडेशन वाढते, आणि जितकं माणूस बाहेर सुख शोधतो ना, तितकाच तो आतून काय होतं ना, पूर्णपणे रिकामा होतो. आपण जर एखाद्याविषयी अटॅचमेंट ठेवली तर आपले काय होतात ना, एक्स्पेक्टेशन वाढतात. आणि सर्वात मोठी घाणेरडी गोष्ट ही आहे की एक्स्पेक्टेशन. आपल्या अपेक्षा, आपण फार काही अपेक्षा करून बसलेलो असतो. आपले म्हणजे असं समजा की स्वप्नातच आपण फार विचार करतो. पण असं होतं की ज्या वेळेस आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही है ना, आपल्या म्हणण्यानुसार तिथे ती गोष्ट कंप्लीट जेव्हा होत नाही, त्यावेळेस काय होतं ना, मग आपल्या तिथे इगो वाढतो, अहंकार वाढतो, आणि मग म्हणून आपण तिथून पूर्णपणे तुटल्यासारखे होतो. आणि ते बघायला गेलं तर खरं रूप तेच आहे मायेचं, ठीक आहे. म्हणून माणूस जितकं बाहेर सुख शोधतो, म्हणजे त्याला वाटतं की मला बाहेरून लोकांनी जर कॉम्प्लिमेंट दिलं है ना, किंवा मला पॅम्परिंग केलं, तरच मी फार आनंदात राहील, अदरवाईज राहणार नाही. पण असं नाहीये. मग बाहेर सुख शोधता शोधता काय होतं ना, आपण आतून काय होतो, पूर्ण रिकामं होत जातो. बघा, एक माणूस होता मित्रांनो, ही फार पूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे बरेच ही ओशोंनी सांगितलेली आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये मी वाचली होती.
तर एक माणूस होता, त्याने पूर्ण आयुष्यभर पैसा कमवला. म्हणजे त्याला इच्छा होती, म्हणजे आता पैसा कमवण्याची तर इच्छा प्रत्येकाचीच असते आहे ना, तेच आपलं असं असं समजतो आपण की पहिलं प्राधान्य आहे, पहिली प्रायोरिटी आहे, बरोबर. तर त्याने आयुष्यभर पैसा कमवण्यामध्ये त्याचं जे आयुष्य आहे ते संपूर्ण घालवलं. त्याला वाटलं की एक दिवस सगळं काही नीट होईल, परफेक्ट होईल. पण एक दिवस त्याला जाणवलं मित्रांनो, की घर मोठं झालं. त्याला पाहिजे तसं त्याचं घर झालं. त्याचा बँक बॅलन्स त्याला पाहिजे होता, तेवढं त्याचं इन्कम झालं. पण या सर्वामध्ये तो त्याच्या मनातली जी म्हणजे शांतता आहे ती हरवून बसला. मग तेव्हा त्यांनी कुठेतरी एका YouTubeवर म्हणा किंवा अजून कशावर तरी वाचलं होतं राम मास्टर यांचं वाक्य, की "तू जग तर जिंकायला निघालाच होता, है ना? तू जग जिंकायला निघाला होतास, पण तू स्वतःला हरवून बसला. मग आता तुला जे पाहिजे होतं ते तू सर्व काही केलं, पण तू स्वतःला नाही जिंकला ना." मग ह्या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या, की खरं सुख तर मी शोधत होतो बाहेर आहे, ह्या गोष्टीमध्ये आहे, पैशामध्ये आहे, घरामध्ये आहे, गाडीमध्ये आहे ना, नात्यांमध्ये आहे. पण नाही, मी इथेच माझं जो आहे, जो अंतरात्मा म्हण किंवा माझी कॉन्शियसनेस जे काय आपण म्हणतो, मी त्याला माझ्याच याला मी हरवून बसलो. म्हणून बघा आपण नेहमी म्हणतो की लोक बदलतात. पण खरं काय आहे मित्रांनो, राम मास्टर काय म्हणतात, की जिथे अहंकार आहे, तिथे स्थिरता नसते. म्हणूनच कधी प्रेम, तर कधी इग्नोरन्स, कधी रिस्पेक्ट, तर कधी अशा काहीतरी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर जर तुमची पीस, तुमचं जे शांती ते लोकांच्या वागणुकीवर तुम्ही ठरवत असाल, तर तुम्ही तिथे कधीच स्टेबल राहणार नाही. मग स्पिरिच्युअल अवेकिंग तेव्हा सुरू होते जेव्हा माणूस समजतो की मी हे शरीर नाही, मी हे विचारही नाही, मी भावना पण नाही, मी काय आहे ना, एक प्युअर आत्मा आहे, एक कॉन्शियसनेस आहे. मग आता हे जे माया आहे, या मायेपासून बाहेर कसं पडायचं? तर पहिलं तर आपल्याला फक्त ऑब्झर्व करायचं, है ना? जे काय होते त्याला फक्त आणि फक्त बघायचं. तिथे ना जजमेंट. बघा माझे गुरु एक गोष्ट नेहमी सांगतात, की नो जजमेंट, नो इंटरफेरन्स, है ना? नो कॉमेंट्स. म्हणजे कोणाच्याच लाईफमध्ये, जीवनामध्ये तुम्ही जजमेंटही नका करू, कॉमेंटही नका करू त्याच्या काही वागणुकीवर आणि त्याला जजही नका करू. आपण फक्त आणि फक्त एक विटनेस म्हणून या सर्व सिच्युएशनला बघायचं आहे. सर्वात महत्त्वाचं आहे की शांत स्वतःसोबत रोज 10 मिनिटे तरी शांत बसा, स्वतःला बघा, स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये तुम्ही म्हणजे बघा की काय आहे तिथले मेसेजेस तुमच्यासाठी, है ना? डिटॅचमेंट, प्रेम करा, पण पॉझिटिव्हनेस अजिबात करू नका त्या प्रेमामध्ये. तर जर तुम्हाला कधी कधी कारण नसताना मित्रांनो असं दुःख वाटत असेल, सॅडनेस वाटत असेल, तर तुम्ही इमोशनली टायर्ड असाल. तर कदाचित तुम्ही वीक नाही, कदाचित तुमची जी सोल आहे ती अवेकिंगसाठी सुरू झाली असेल. मग एक दिवस सगळं मागे राहणार आहे, तुमचं नाव, शरीर, तुमची नाती. फक्त आणि फक्त कॉन्शियसनेस, जी चेतना आहे ती तुमच्या सोबत राहणार आहे. मग राम मास्टर काय म्हणतात, की ज्या दिवशी तुम्हाला समजेल की ही संसार ही माया आहे, हे जे संसार आहे ही माया आहे, त्या दिवशी तुमचं जे खरं फ्रीडम आहे, जे खरं स्वतंत्र आहे, त्याकडे तुमचं पाऊल पडायला लागेल. म्हणून मित्रांनो, जेही आहे ते फक्त आणि फक्त आपली कॉन्शियसनेसच आपल्यासोबत आहे आणि आपली कॉन्शियसनेसमुळेच आपण आहोत, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ज्याही गोष्टी आहे, हे संसार ही माया आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे, है ना? तर ह्या ज्या गोष्टी आहे की आपण ह्या ज्या सर्व गोष्टींमुळे उगाच बाहेरच्या जगामध्ये अडकून बसलो आणि त्याच्यामुळे आपण स्वतःला त्याचा त्रास करून घेतो. तर ह्या सर्व गोष्टी न करता फक्त आणि फक्त म्हणजे फक्त आणि फक्त विटनेस बनून आपल्या आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल, तर समजायचं की हे संसार माया आहे आणि फक्त मीच इथे आहे. म्हणजे ओशो नेहमी हे वाक्य म्हणतात, की असं समजायचं की जगात कोणीच नाही, मी एकटाच आहे, हां. तर इथे मीपणा नाही आहे किंवा इथे सेल्फिशनेस नाही आहे. इथे फक्त असं आहे की बाबा त्या परमात्म्याने, त्या परमेश्वराने मला इथे ज्यासाठी पाठवले, त्या कार्याला मी पहिलं प्राधान्य देऊन सर्वांसोबत नीटपणे राहून, कोणी काही म्हणू मग ते त्याचे कर्म त्याच्याजवळ. तर सर्वांसोबत नीट राहून मी माझं जे आयुष्य आहे ते पूर्णपणे, म्हणजे हा जो लाईफचा लेसन आहे तो मी पूर्णपणे संपून माझं पुढच्या आयुष्याच्या जर्नीमध्ये जाईल, है ना? तर एवढंच आहे मित्रांनो, बाकी काही लोड नाही. आपल्या फक्त बघा कितीही काही गोष्टी म्हटलं तरी फक्त प्रॉब्लेम एकच असतं, की आपण अपेक्षा जास्त ठेवतो बाहेरच्या जगातून, म्हणून आपल्याला दुःख जास्त वाटतं, आहे ना? ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखता ना, त्याच दिवशी की तुम्ही नेमकं कोण आहात, त्या दिवशी ह्या सर्व बंधनातून तुम्ही मुक्त होऊन तुमचं आयुष्य इतकं सुंदरपणे जगता की तुम्हाला मग कोणाचंच काही ऐकायची गरज पडत नाही. म्हणून एवढंच आहे, तर ज्या दिवशी तुम्हाला समजेल की बाबा संसार माया आहे, त्या दिवशी तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र व्हाल, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि कॉमेंटमध्ये लिहा अवेकन सोल. आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन स्पिरिच्युअल जर्नीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.